दहीहंडी म्हटलं की डीजेचा दणदणाट, गर्दी आणि वाहतूक कोंडी हे ओघानं आलंच। ज्या परिसरात ही दहीहंडी आयोजित केली जाते तिथे राहणाऱ्या नागरिकांना दरवर्षी हा त्रास सहन करावा लागतो। मात्र दहीहंडीतील मानवी मनोऱ्यांविषयी सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिल्यामुळे ठाण्याच्या पाचपाखडी परिसर संघर्ष मंडळानं यंदा दहीहंडी उत्सव रद्द केला। त्यामुळे या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड हे संघर्ष दहीहंडी उत्सव मंडळाचे सर्वेसर्वा आहेत। दहीहंडी उत्सव रद्द झाल्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि धांगडधिंग्यातून सुटका झाल्याची भावना इथल्या रहिवाशांनी व्यक्त केली आहे। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांनी पाचपाखडी परिसरातील नागरिकांशी केलेली खास बातचीत। आपण आता ओपन हाऊस या परिसरात उभे आहोत आणि याच ठिकाणी संघर्ष नावाची दहीहंडी उभी राहायची। आमदार जितेंद्र आव्हाडांची दहीहंडी असायची आणि मोठी दहीहंडी होती। इथे अनेक विक्रमी झालेले आहेत आणि इथे मोठा गाजावाजा असायचा, परंतु आज मात्र इथे भयान शांतता आहे। इथे कोणीच नाहीये। एकंदरीतच ह्या अटी शर्तीच्या मुळे काढता पाय घेतला असं काही बोललं जातं किंवा काही अनेक कारणं असतील, परंतु सध्या तरी इथे दहीहंडी होत नाहीये। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे इथे जो काही आवाज व्हायचा, या आवाजाचा त्रास आजूबाजूच्या इमारतींना व्हायचा आणि त्यामुळे इथली लोक नेहमी त्रस्त असायची आणि हा त्रास नको असाच त्यांनी एक तगादा लावला होता। आपण एका इमारतीमध्ये आलेलो आहोत आणि इमारतीतले हे सर्व सदस्य आहेत आणि ते सर्व आनंद साजरा करत आहेत। आज तुम्हाला पेढे वाटून आधी आम्ही आनंद साजरा करतो, कारण काय आहे की ही सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आलाय तो खूप योग्य तऱ्हेचा निर्णय त्यांनी दिलेला आहे आणि ह्या निर्णयाबद्दल आम्ही सर्व इथले प्रदीपचे रहिवासी खुश आहोत, कारण आज आम्ही इकडे खूप मोकळा श्वास घेऊ शकतोय। नाहीतर 2 दिवस जी आम्हाला इथे जो त्रास होतो तो त्रास आमच्या सिनियर सिटीजन आमच्या सोसायटीत आहेत त्याच्यापासून सगळे मुक्त झालेले आहेत। त्याबद्दल मी पेढे वाटून सगळ्यांचं हे करते। नक्कीच पेढे वाटले जात आहेत, आनंद इथे आनंद साजरा होत आहे। काका काय बोलाल, इथे आनंद साजरा होतात, काय कारण? दहीहंडीच्या नावाखाली जो गजबजलेला भाग असायचा, गोंगाट असायचा, तो यंदा आम्ही शांततेने राहत असल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे। आरडाओरडा नाहीये, त्यामुळे असं अशी जर परिस्थिती प्रत्येक वर्षी राहिली तर फार चांगलं आहे। आणि सणांचं पावित्र्य घालवलं त्यामुळे ही वेळ आली। आणि डीजेनी तर काय सगळं होऊ शकतं का? आनंद आपण एरवीचा साजरा करू शकतो, पण डीजे सारखं मोठा आवाज करून ते साध्य होतं का? असं नाही आहे। शांतपणे करा, काही होऊ शकेल। आम्ही त्याच्यात सहभागी घेऊ, आम्ही बघायला येतो काही चांगलं असलं तर। संघर्ष समितीने पाचपाखडी एरियात होणारा दहीहंडीचा प्रोग्राम हा त्यांनी बंद केला, हे आम्ही स्वागत करतो आणि अशीच चांगली कामं यापुढे त्यांनी करत राहावी अशीच मी त्यांना सदिच्छा देते। जो आवाज आहे तो कुठेतरी बंद झालाय आणि त्याचं त्यांनी स्वागत केलंय। व्हिडिओ संदीप बातीसह कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।